नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका दिनेश म्हात्रे पुन्हा एक नवीन ब्लॉग सोबत आलेला आहे। मित्रांनो, आज आमचे मित्र आणि आमचे सोसायटीचे सदस्य गोविंदा बारक्या म्हात्रे गोविंदा यांचा वाढदिवस आहे आणि आम्ही आता तिथे वाढदिवस सेलिब्रेशनसाठी जाणार आहे। तर चला बघूया गोविंदादाच्या वाढदिवसाला। आमचा दिनेश भाई निघालाय केक कापून। केक कापून झाला का तू? केक कापूपर्यंत होता का तू? राजेश भाई केक कापला का काय चाललं? बघू चल चला मित्रांनो, मित्र आले त्याला घ्या घेऊन चल मग तू ये। सुधाकर भाई आमचे आलेले आहेत। ओळखते म्हणा हा? अरे बापरे, सेलिब्रेशन चाललेले आहे। तर लावले ए गोविंद दादा, केक कापला का? हा, केक कापला हुआ तर शिव्या माझ्या सोसायटी वाले ऐकतील। तिकडे बघा चेतन लॉग, गोविंदा म्हात्रे, गोल्डन मॅन, गणेश दादा, चेतन ब्लॉग, सगळे आमची गोविंद दादाची सगळी फॅमिली आहे। वहिनी साहेब आम्हाला थांबले पण तुम्ही केक कापून घेतला काकी? केक कापला फोटोग्राफर संचित थंटित, राजेश म्हात्रे आणि गोविंदादाचे नवीन फ्रेंड्स आलेले आहेत। पूर्ण घर भरून जाणार आहे। मॅच होते हा, नाही तर अकरा पडतात ना। आमचे दिलीप भाऊ आलेले, काय बोलाल तुम्ही दोन शब्द गोविंदाच्या वाढदिवसाचा? वाढदिवस आम्ही खरोखर वर्षभर वाट बघत असतो आणि खरोखर आज 22 तारीख आणि त्याचा वाढदिवस आम्हाला पूर्ण गाव आज पोट भरून जेवणार आहे आणि खूप सेलिब्रेट आम्ही उत्साहाने केला। त्यांनी साईबाबाला पण जेवण दिलेलं आहे सकाळी, हा साईबाबा मंदिरला देखील जेवण दिलेलं आहे। एकदम दानशूर आणि दिलदार माणूस आहे। ॲडव्होकेट मच्छिंद्र म्हात्रे अँड इंडियन रेल्वे, एम्प्लॉई ऑफ इंडियन रेल्वे, वहिनी साहेब। हे पण ॲडव्होकेट आहे, आकाश म्हात्रे। एम्प्लॉई ऑफ इंडियन रेल्वे, सेंट्रल रेल्वे धावले। हो गोविंद दादा, हो गोविंद दादा, ठीक ना जॅकेट घालून जॅकेट घालून पॅकेट करते। गोविंद दादा इकडे बघ। One, two, three. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. हाफ सेंचुरी, हाफ सेंचुरी। बारीक पर्यंत मध्ये पण दाखव। Ini anak, selamnya lampu ya. Last ini.
भिवंडी तालुक्यातील पिंपलास गावातील ऐतिहासिक पिंपलास गावातील अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आणि छोट्याशा वयामध्ये त्यांनी चांगल्या उद्योगाला सुरुवात केली आणि खूप उद्योगाची प्रगती देखील केली. अशा आमचे बंधू गोविंदा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना आपल्या उद्योगाची चांगली भरभराट यावी, चांगलं आरोग्य लाभो ही आमची शुभेच्छा असेल. धन्यवाद. साईबाबाचे चांगले भक्त देखील आहेत. साईबाबा की जय. आमचे राजेश दादा पण आलेले आहे. तो आता सध्या बोलू का नको बोलू? नको बोल ना. त्याला माहिती मी काय बोलणार आहे. सिंगर आहे ते. आता चली आता मंडी झालेली आहे. चला आता पप्पा जेवण बसले पाहू शकता. आप सेंचुरी पूर्ण केली, तुम्हाला कसं वाटतं? एकदम मजा फुल ना. फाउंडिंगला आता अजून 100 वर्ष जगायचं आमचं. आता बघ अजून असं पोरच वाटते. हा चालेल. हे बघा एवढे मोठे फोटो लावले आणि ते फल देतीलच. हे बघा. तर मित्रांनो, आता आम्ही गोविंदाराच्या बड्डेवरून आलेले आहोत. मस्त जेवण बिवण सर्व व्यवस्था एकदम उत्तम होती आणि बड्डे खूप जोरामध्ये साजरा केला गोविंददादांनी. खूप मज्जा आली. तर आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि मी या ब्लॉगची म्हणजे समाप्ती करत आहे. तर तुम्ही हा माझा ब्लॉग नक्की बघा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी शेअर करा, लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केला त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एक सबस्क्रायबरनी की आमचे छोट्या मोठ्या जे ब्लॉगर आहेत त्यांना चालना भेटते आणि आम्ही पुढे वाटचाल करतो. धन्यवाद.